नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी कृषी मित्र अक्षय दिवेकर रविराज ॲग्रो युट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो। शेतकरी मित्रांनो, सध्या अशा टेम्परेचरच्या वातावरणामध्ये आपल्या बऱ्याच शेतकरी बंधूंनी फ्लावर असेल किंवा टोमॅटो असेल यासारख्या भाजीपाला पिकांची लागवड आपल्या शेतामध्ये केलेली आहे। पण ही सर्व लागवड करत असताना आपण जर बघितलं तर मोठ्या प्रमाणावरती मर होताना आपल्याला त्या ठिकाणी दिसत आहे। आपल्या फ्लावर पिकाची जी काही मर आहे ज्याच्यातून 50% किंवा त्याहूनही जास्त आपल्या शेतकरी बंधूंचं नुकसान होताना त्या ठिकाणी दिसत आहे। यासाठी वेगवेगळ्या प्रकारच्या उपाययोजना आपले शेतकरी बंधू त्या ठिकाणी करत आहेत। त्याच्यामध्ये बुरशीनाशक असेल, कीटकनाशक असेल किंवा वेगवेगळे पोषण मूल्य आपल्या पिकाला देऊन सुद्धा आपल्या जमिनीमध्ये या गरमीमुळे, तापमानामुळे पिकांची मोठ्या प्रमाणावरती मर होताना दिसत आहे। तर शेतकरी मित्रांनो, याच्यावरती आपल्याला काय उपाययोजना करता येईल या संदर्भामध्ये आपण सदरच्या व्हिडिओमध्ये माहिती बघणार आहोत। त्यासाठी जर आपण रविराज ॲग्रो चॅनलवरती नवीन असाल तर सर्वप्रथम चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओ जर आपल्याला आवडला तर व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत शेअर करा। तर शेतकरी मित्रांनो, जी काही माहिती आपल्याला आज बघायची आहे ती माहिती म्हणजे आपल्याला अत्यंत घरगुती पद्धतीने आणि कमी खर्चामध्ये कशा पद्धतीने आपल्या पिकाला अशा टेम्परेचरमध्ये त्या ठिकाणी वाचवता येईल किंवा जास्तीत जास्त उत्पन्न आपल्याला घेता येईल या संदर्भातली माहिती असणार आहे। त्यासाठी सर्वात प्रथम आपल्याला जर कुठली उपाययोजना करायची जर असेल ती म्हणजे आज जर आपण बघितलं तर मोठ्या प्रमाणावरती जमिनीमध्ये गारवा तयार व्हावा यासाठी आपले शेतकरी बंधू मोठ्या प्रमाणावरती आपल्या पिकाला पाणी देताना त्या ठिकाणी दिसत आहे। मल्चिंग जर असेल तर अशा मल्चिंग खाली या पाण्यामुळे पाण्याची वाफ त्या ठिकाणी होते आणि जी काही उष्णता तयार होते त्यातून आपल्या पिकाची मर मोठ्या प्रमाणात होताना ते दिसत आहे। म्हणून शेतकरी मित्रांनो, सर्वात प्रथम जर आपल्याला उपाययोजना करायची असेल तर ती पाणी देताना आपल्याला वापसा कंडिशनवर पाणी देणं हे अत्यंत महत्वाचं आहे। कारण आपल्या पिकाला वापसा कंडिशनवरती पाणी जर त्या ठिकाणी दिलं तर आपल्या पर्यायानं आपल्या जमिनीमध्ये गारवा सुद्धा त्या ठिकाणी तयार होणार आहे आणि आपल्या पिकाला आवश्यक ती अन्नद्रव्ये त्या पुरवठा सुद्धा त्या ठिकाणी तयार होणार आहे। आणि हा आवश्यक अन्नद्रव्यांचा पुरवठा आपल्या पिकाला मिळाला कारणं आपलं पीक त्या ठिकाणी जोमदार होणार आहे आणि अशा टेम्परेचरच्या वातावरणामध्ये सशक्त आणि जोमदार अशा प्रकारचं पीक ही त्या ठिकाणी तयार होणार आहे। म्हणून पाणी देताना सर्वप्रथम आपल्याला वापसा कंडिशनवर देणं हे अत्यंत महत्वाचं आहे। त्यानंतर जर आपण बघितलं तर दुसरी उपाययोजना जर आपल्याला कुठली करायची जर असेल त्यासाठी घरगुती पद्धतीनं जीवामृताची स्लरी करणं आपल्याला अत्यंत महत्वाचं आहे। शेतकरी मित्रांनो, या जीवामृतामुळे गोमूत्र असेल, शेण असेल, गुळ असेल किंवा कडधान्याची जी काही पिठं आहेत यांच्या वापरामुळे आपल्या पिकाला नैसर्गिक अशा प्रकारची ताकद त्या ठिकाणी निर्माण होणार आहे। आपल्या जमिनीमध्ये सेंद्रिय कर्बाचं प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढणार आहे आणि पिकाला जमिनीमध्ये गारवा त्या ठिकाणी तयार झाल्या कारण मुळीची वाढ जोमदार होणार आहे आणि पिकाची वाढ सुद्धा आपल्याला जोमदार अशा प्रकारे झालेली त्या ठिकाणी दिसणार आहे। या उपरही जर बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भावामुळे आपल्या पिकाची मर त्या ठिकाणी जर होत असेल तर अशा वेळेस जैविक अशा प्रकारची जी काही बुरशीनाशक आहे त्याच्यामध्ये ट्रायकोडर्मा असेल, सुडोमोनास असेल 5 मिली प्रति 1 लिटर पाण्यासाठी या प्रमाणामध्ये वापरणं आपल्याला त्या ठिकाणी फायदेशीर नक्कीच ठरणार आहे। मित्रांनो, ही माहिती जर आपल्याला आवडली असेल तर व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत शेअर करा, व्हिडिओला लाईक नक्की करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।